NMMS 2019 मध्ये हा प्रश्न आला होता. इथे काय 32, 80, 26, 65, 42, 105 याच्यामध्ये डॅश दिलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं? मूळ संख्या नाही, वर्ग संख्या नाही, घन संख्या नाही, कुठला संबंध लागत नाही. अशा वेळेस यांचं गुणोत्तर बघायचे. 32/80 हा येईल गुणोत्तर 16 दुने 32 आणि 16 पंचे 80. 2/5 म्हणजे 2/5. या ठिकाणी 26 आणि 65 बघा 13 दुने 26, 13 पाचे 65, 2/5. या ठिकाणी 42/105. इथे पण 21 दुने 42 आणि 21 पाच 105 म्हणजे 2/5, 2/5, 2/5 गुणोत्तर आले. मग या पर्यायांमध्ये 18/45 जर आपण गुणोत्तर काढलं तर 18/45 गुणोत्तर येईल 9 दुने 18, 9 पाचे 45. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागेवर ही संख्या येईल 18/45. समजला प्रश्न? अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न बघूयात. उलटी सुरुवात करूयात इकडून उजवीकडून डावीकडे. इथे सलग संख्यांचा गुणाकार आहे. 9 10 आहे 90 सलग संख्या. 72 8 9 72. या ठिकाणी काय? या ठिकाणी 13 गुणिले 14 जर केलं आपण तर काय येईल? 182 येतं. आणि या ठिकाणी 12 गुणिले 13, 12 आणि 13 या सलग संख्येचा गुणाकार काय येतो? 156 येतो. म्हणजेच हा जो संख्या गट दिलाय हा सलग संख्यांच्या गुणाकाराने बनलेल्या संख्या आहे. मग अशा प्रकारे आपल्याला एकच पर्याय या ठिकाणी दिसतोय, तो म्हणजे 110. कसा? तर 10 गुणिले 11. 10 आणि 11 सलग संख्या आहेत म्हणून याचं उत्तर असेल 110. पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्र हो, असे अनेक प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न आपण रोज गुरुकिल्ली फाउंडेशन या ऍप मध्ये आपण रोज लेक्चर घेतो आणि या लेक्चर्स मध्ये अशा प्रकारचे प्रश्न स्पष्टीकरणासह विद्यार्थी शिकतात. तुम्हाला सुद्धा हे ऍप घेऊन जर आपल्या परीक्षांची तयारी करायची असेल तर फक्त 999 रुपयांमध्ये गुरुकिल्ली फाउंडेशन हे ऍप आपण जरूर घ्या. आणि परीक्षा झाली तरी सुद्धा उत्तर सूची मिळेपर्यंत आम्ही आपल्याला प्रत्येक परीक्षेविषयीचं मार्गदर्शन करणार आहोत. ते तुम्ही नक्कीच घ्या आणि 100% यश मिळवा.